स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या चरित्रावर आधारित यज्ञ. लेखक भाद खेर आणि शैलजा राजे. वाचक स्वर राहुल सराफ. पण नियती आणि न्याय यांना पाठीशी घालून राज्यकर्त्यांनी मला पुन्हा बंदिवान करून टाकलं होतं. माझ्या जीवनातील एका रौद्र भीषण नाटकाचा प्रवेश सुरू झाला होता. 22 जुलै 1910 रोजी मला घेऊन येणारी साष्टी बोट मुंबई बंदराला लागली. पोलीस लॉन्च समुद्रात आली आणि हत्यारबंद पोलीस बंदोबस्तात मला उतरवून घेण्यात आलं. केनडी, गायडर व फव्हेल या अधिकाऱ्यांसोबत जॉन पर्किन्स हाही आलेला होता. पण माझी आणि त्याची ओळख पटली ती त्या इमारतीसमोर. त्यानं हात उंचावून मला विचारलं, सावरकर, ही इमारत कोणाची आहे? त्याच्या उजव्या हातावर विंचवाचं चित्र गोंदलेलं दिसलं आणि मी एकदम मनाशी म्हणालो, अरे, हा तर आपल्या भगूरच्या आमराईत भेटलेला घोडेस्वार. यानंच माझ्या हाती तलवार दिली होती आणि मला पराक्रमाची प्रेरणा दिली होती. मी आता थोडाफार पराक्रम गाजवला होता आणि त्या पराक्रमासाठी हा मला पकडतो म्हणजे काय? पण आता यावेळी मला तसं उघडपणानं म्हणण्याचं माझं वय नव्हतं आणि तो तरी काय करणार बिचारा. तो हुकमाचा बंदा होता. एका साम्राज्याचा तो प्रतिनिधी होता. त्या साम्राज्याच्या अब्रूचं दिवाळं निघालं होतं. एक माणूस साऱ्या साम्राज्याचं वाजलेलं दिवाळं थांबवू थोडंच शकतो. माझ्या गाजलेल्या खटल्यात न्यायाची जेवढी म्हणून विटंबना व्हायची तेवढी झाली. सुडाचं चक्र गरगर फिरलं. न्याय धाब्यावर बसला आणि भ्रष्ट झालेली न्यायदेवता वारांगणेचं रूप घेऊन न्यायासनावर बसली. छळ झाले, बादरायण संबंध जोडले गेले, कायद्याचं मंथन झालं, पण बाहेर पडलं ते हलाहल जहर. गुन्हा घडला म्हणून शिक्षा दिली गेली नव्हती, तर शिक्षा द्यायची म्हणून गुन्हा घडल्याचं गृहीत धरण्यात आलं होतं. या खटल्यात चोर असे कुणीच नव्हते, पण फाशी गेले किंवा काळ्या पाणी गेले ते केवळ संन्याशीच. मला स्वतःला व्यक्तिगत लाभालाभाची कसलीच पर्वा नव्हती. या क्रांतिकार्यात पडलो तोच मुळी व्यक्तिगत संसाराला चूड लावून. आणि माझा व्यक्तिगत संसार राहिला होता तरी कुठे? सावरकरांच्या वंशवेलीवरील सारी फुललेली फुलं गजेंद्र शुंडेनं केव्हाच उपटलेली होती आणि स्वातंत्र्य लक्ष्मीला वाहून टाकली होती. आमचा सावरकर वंश धन्य झाला होता. जो चिरंजीव असतो, जो मृत्युंजय असतो, त्याला मारणारा कधीच जन्माला येत नसतो. अनादि मी, अवध्य मी, अनंत मी भला, ही तर आमच्या क्रांतिकारकांची बिरुदावली होती. अशा अवध्य देहाला अग्नी जाळत नसतो किंवा खड्गानं त्याचं शरीर भंगत नसतं. आणि आम्हाला मारणारे ते कोण होते आणि आम्ही तरी मरणारे कोण होतो? या जगात जो तो आपापल्या मरणानं मरत असतो. अखेरीस ब्रिटिश साम्राज्य आपल्या मरणानंच मरणार होतं हे भाकीत आम्ही मेलो असतो तरी आम्ही करून ठेवलं होतं. माझी उडी त्रिखंडात गाजली, त्याचप्रमाणे ते प्रकरण हेग न्यायालयातही गाजलं. हेग न्यायालयाच्या आशेवर मी कधीच नव्हतो. अब्रू गेलेलं साम्राज्य आपल्या अब्रूची शहानिशा कधीच करून घेत नसतं. त्यांची गेलेली अब्रू कधीच परत येणार नसते. स्वातंत्र्यप्रेमी राष्ट्रांनी आणि वृत्तपत्रांनी या प्रकरणी इंग्लंडची छिथू केली, पण लाज नसलेल्यांना लाज कधीच वाटत नसते. देशस्वातंत्र्याचा लढा लढत असलेल्या मॅझिनीला याच ब्रिटिश सरकारनं आश्रय दिला होता, ही गोष्ट लज्जा विमुक्त झालेल्या त्या राष्ट्राला माझ्या बाबतीत मुळीच लक्षात राहिली नव्हती. पण त्याविषयी मी माझ्या आयुष्यात कधीच तक्रार केली नाही, कारण प्रखर शत्रूशी प्रखरपणानंच वागावं लागतं हे धूर्त इंग्रज राष्ट्राला पुरेपूर माहीत होतं. ते माझ्याशी तसंच वागले. जीत जेत्यांच्या व्यवहारात नेहमी हाच न्याय लागू असतो. मी न्यायालयात पुन्हा पुन्हा सांगत होतो, फ्रान्सनं माझं रक्षण करावं अशी माझी हक्काची मागणी आहे. फ्रेंच राष्ट्राच्या इतिहासात स्वातंत्र्य, समता व बंधुता या तत्वत्रयीची परंपरा प्रस्थापित झालेली असल्यामुळे त्या देशात मला आश्रय मिळेल या विश्वासानं मी तेथे गेलो. पण ब्रिटिश शिपायांनी जबरदस्तीनं मला पकडून आणलं. मी फ्रान्सच्या इब्रतीवर भरवसा टाकून आहे आणि ब्रिटिश सरकार मला फ्रान्सला पाठविल अशी मला आशा आहे. पण फ्रान्स देशानंही आपली इब्रत पाळली नाही आणि ब्रिटिश सरकारनंही मला फ्रान्समध्ये पाठवलं नाही. मी कोणत्याच खटल्यात भाग घेतला नाही. पण
2 जन्मठेपेंची शिक्षा भोगणं मला भागच होतं. ती कठोर शिक्षा कानी पडताच मी एवढंच म्हणालो, तुमच्या निर्बंधांनुसार तुम्ही मला जी परमावधीची शिक्षा ठोठावलीत त्या शिक्षेचा घाला बिनतक्रार सहन करण्यास मी सिद्ध आहे. कारण माझी अशी दृढ श्रद्धा आहे की असल्या हाल अपेष्टा आणि स्वार्थत्याग यांच्या योगानंच आपली प्रिय मातृभूमी तात्कालिक नसल्या तरी शाश्वताच्या विजयाप्रत जाऊन दाखल होणार आहे. 2 जन्मठेपेंची शिक्षा ऐकून माझं मन मुळीच विचलित झालं नाही. साऱ्या जगातील वर्तमानपत्रांनी माझ्यावर स्तुतिसुमनं उधळली, माझ्या धैर्याचं कौतुक केलं. वुल्फटोन, एमेट, मॅझिनी या क्रांतीवीरांशी माझी तुलना होऊ लागली. कर्तव्य कर्म करीत असताना स्तुती आणि निंदा सारख्याच मापानं मोजावी लागते. मी कोठडीत असताना अनेक लोक मला पाहून जात होते. काही लोक जाता जाता स्तुतिसुमनं उधळत होते, तर काही लोक निंदेचे फवारे सोडत होते. स्तुती आणि निंदा या एकाच नाण्याच्या 2 बाजू. पृथ्वीवर एकदा रात्र पडते, एकदा दिवस उगवतो. तसाच हा स्तुती निंदेचा दिवस रात्रीचा खेळ. दोन्ही गोष्टी अत्यावश्यक. एके दिवशी एक जण मला सांगू लागला, तुम्हाला ब्रिटनमधील एका पत्रानं दुरात्मा म्हटलं आहे. मी हसून म्हणालो, ब्रिटनमधील वृत्तपत्रानं जर मला दुरात्मा म्हटलं असेल तर मग मी नक्कीच हुतात्मा ठरलो आहे असं समज. किंबहुना शत्रूनं दुरात्मा म्हणून संबोधलेला प्रत्येक जण पुढे हुतात्माच ठरत असतो. असं म्हणून मी अवतीभवती बघितलं. कुणी नाही असं बघून मी पुढं म्हणालो, स्तुतीनं फुशारून जाणं किंवा निंदेनं खचून जाणं ही दोन्ही मूर्खपणाची लक्षणं आहेत. युगायुगातून क्वचित प्रसंगी घडणाऱ्या असल्या घटनांवर मत व्यक्त करण्याचा माणसाला मुळातच अधिकारच नसतो. कालपुरुष हा त्रिकालदर्शी असल्यामुळे त्याचे निर्णय शाश्वत स्वरूपाचे असतात. त्यामुळे आजचा दुरात्मा हा उद्याचा हुतात्मा ठरत असतो. कंसाचा वध केल्याबद्दल कौरव पक्षाचे लोक कृष्णाला दुरात्मा म्हणाले. लंकाधीश रावणाचा वध झाला तेव्हा श्रीराम हा दुरात्मा आहे असं लंकेच्या परिसरात मानलं गेलं असेल. खानाचा वध करून महाराज गडावर गेले तेव्हा स्वपक्षीयांनी त्यांची पाठ थोपटली असेल आणि त्यांच्यावर स्तुतिसुमनांचा वर्षाव केला असेल. परंतु यावनी दरबारात या शूरकृत्याची नोंद शिवाजी नावाच्या माथेफरूनं केलेला खून अशीच झाली असली पाहिजे. तेव्हा कालाच्या अवकाशात आजचा दुरात्मा हा उद्याचा हुतात्मा ठरत असतो. स्तुती निंदा लाभालाभ हे आम्ही सारखेच मानले पाहिजेत. काळ्या पाण्यावरील शिक्षेचं 50 वर्षाचं प्रस्थान ठेवताना मी माझं मन घट्ट केलं होतं. या 50 वर्षात खूप बरे वाईट अनुभव गाठीशी बांधले जाणार होते. मानवी स्वभावाचे बरे वाईट अनुभव येणार होते. भली बुरी माणसं भेटणार होती. निंदा नालस्ती होणार होती. स्तुतीपाठ पदरात पडणार होते. क्रांती कार्यासाठी सतत जळत राहणं हे तर आमचं कामच होतं. पुढे ठाण्याच्या कारागृहात माझी आणि बाळाची पत्रभेट झाली. त्यावेळी एका कन्वळू वॉर्डरनं दिलेल्या पाटीवर मी लिहिलं होतं, या स्वातंत्र्य यज्ञासाठी समिधेच्या रूपानं सतत जळत राहणं हे जर आवश्यक असेल तर आपलं सारं कुटुंब जळतच राहणार आहे. या स्वातंत्र्य यज्ञात आपल्या देहाचं काष्ठ अर्पण करण्याची तर आपण प्रतिज्ञाच घेतलेली आहे. मग या गोष्टीचं दुःख मानायचं का आनंद? माझं मन मी वज्राप्रमाणे कठोर केलं होतं. पण आपली भेट आली आहे असं वाटतं असं हवालदारानं सांगताच मी एकदम दचकलो. वज्रासारखं कठोर असलेलं माझं क्रांतिकारी मन एका क्षणात फुलासारखं कोमल बनलं. आता काही क्षणातच माई माझ्यासमोर येऊन प्रत्यक्षात उभी राहणार होती. यज्ञाच्या वेदीवर मी माझ्या मातृभूमीला ज्याप्रमाणे कर्जरोखा लिहून दिला होता त्याचप्रमाणे विवाह वेदीवर मी माईलाही संसाराचा कर्जरोखा लिहून दिला होता. मायभूमीला दिलेलं वचन मी मोडणार नव्हतो, पण म्हणून पत्नीला दिलेलं वचन मोडण्याचा अधिकार मला थोडाच प्राप्त होणार होता. यज्ञवेदी मी सोडणार नव्हतो, त्याचप्रमाणे संसारवेदी सोडून जाण्याचा अधिकारही मला नव्हता. या स्वातंत्र्य यज्ञात शत्रूला मारता मारता मी मरेन अशी शपथ मी घेतली होती. त्याचप्रमाणे धर्मेच अर्थेच कामेच नातिचरामी अशीही शपथ मी घेतली होती. आणि तशी शपथ घेऊन मी माईला सोडून चाललो होतो. मातृभूमीला दिलेलं वचन पाळण्यासाठी, पण पत्नीला दिलेलं वचन मोडून. मृत्यूच्या उंबरठ्यावरील जीवाशिवाची ही अखेरची भेट होती, ही गोष्ट खरी. पण या भेटीत मी तिला काय सांगणार होतो? तिची समजूत कशी पटवणार होतो? त्यातही आता तिच्या हाती जर सावरकरांच्या वंशाचा दिवा असता तर तिची काहीतरी समजूत पटवता आली असती.
पण तो दिवाही विझला होता. माझ्या अटकेनंतर मी माझं मृत्यूपत्र केलं होतं आणि ते वहिनींच्याकडे पाठवून दिलं होतं. आपल्या या भरतभूमीत माणसांना काही तोटा नाही, पण ती माणसं कशी हवीत मी लिहिलं होतं. संतान या भरतभूमीस 30 कोटी, जे मातृभक्तीरतर सज्जन धन्य होती. हे आपुले कुळही त्यामधी ईश्वरांश, निर्वंश होऊन ठरेल अखंड वंश. आणि म्हणूनच हे दिव्यदाहक व्रत, हे सतीचं वाण आम्ही हाती धरलं होतं. ते हाती धरल्यानंतर आमचं सावरकर कुळ खरोखरच धन्य ठरलं होतं, पण ते आमचं कुळ निर्वंश झालं होतं. आमचा अखंड वंश खंडणार होता. वंश कुलक्षय कोणत्या आर्य स्त्रीला संमत होणार असतो? त्यातही माईची कूस पुत्र जन्मानं एकदा धन्य झालेली होती. वंशाचा दिवा लागलेला होता, पण आमचा वंश दुष्ट नियतीनं खुडला होता. आमच्या वंशाची दीपमाळ उखडून टाकण्याचा नियतीनं जणू निर्धारच केला होता. हे आपलं कुळ निर्वंश होऊन धन्य ठरणार आहे असं सांगून तिची समजूत थोडीच पटणार होती. माझ्या वहिनीच्या कुशीत जन्मलेलं बाळ जेव्हा देवाघरी गेलं, तेव्हा मी वहिनीला म्हणालो होतो, हे बघ वहिनी, आपला बाळ अभिमन्यू शत्रूशी 2 हात करण्यासाठी चक्रव्यूहात गेला आहे असं समज. तो सावरकरांच्याच वंशातला होता ना, त्याला त्या कामावर जायलाच हवं होतं. आपल्या वंशातील त्या अभिमन्यूला पराक्रम करू दे. माईला हे सांगून थोडंच भागणार होतं. एका कुळातील किती अभिमन्यू रणांगणावर जाणार होते. बाबा काळ्या पाण्यावर गेला होता. मी स्वतः काळ्या पाण्यावर निघालो होतो. धाकटा बाळ कारागृहात खितपत पडला होता. बाबाचा मुलगा देवाघरी गेला होता. माझा प्रभाकरही पाठोपाठ त्याच्या मागे निघून गेला होता. सावरकरांच्या संसारात राहिलं होतं कोण? लहानपणी अरण्यक वाचल्याचं फळ पुरेपूर पदरात पडलं होतं. संसार उजाड बनला होता. वंश खंडला होता. या वैराण वाळवंटात स्वातंत्र्याची फुलं फुलणार होती, फळ धरणार होती, पण केव्हा? विश्वकल्याणासाठी सावरकर वंश संपला होता. एका संसारी स्त्रीची दृष्टी स्वतःच्या संसारापलीकडे कशी जाणार? त्यातही नव्यानं संसार उभारलेली आणि पोटचा पुत्र गमावलेली. सुरेख संसाराचा सजलेला सारेपाट उधळून टाकलेला माणूस संसारी स्त्रीची कशी भेट घेणार? पुन्हा पुन्हा वाटत होतं की माईला भेटू नये, पण पुन्हा पुन्हा मन सांगत होतं की तिला भेटल्याशिवाय राहू नये. माई गजाच्या पलीकडे उभी होती आणि मी गजाच्या अलीकडे उभा होतो. तिच्या अंगावर काळ्या पोतीशिवाय दागिने नव्हते. माझ्या अंगावर मात्र लोह शृंखलांची विभूषणं होती. तिच्या कडेवर पोर नव्हतं, पण त्यामुळे मला पोरकं झाल्यासारखं वाटत होतं. पुष्पहीन वेलीसारखी माई मला वाटली. मनात चमत्कारिक विचार आला, आता ही वेल जन्मात कधी फुलणार नाही. माझ्याही अंगावरची जाडी भरडी कैद्याची वस्त्र पाहून तिला वाटलं असेल, ही वस्त्र आता यांच्या अंगावरून कधीच उतरणार नाहीत. आम्ही परस्परांकडे एकटक बघत होतो. बघता बघता बोलण्याचा प्रयत्न करत होतो, पण तोंडावाटे एकही शब्द बाहेर पडत नव्हता. परस्परांचं रूप आम्ही अंतःकरणात ठसवून घेत होतो. अशा वेळी शब्दांची का गरज असते? नुसती दृष्टी बोलत राहते. मनात भावभावनांचा कल्लोळ उठला होता. शब्द थिटे पडले होते. काय बोलणार आणि किती बोलणार? एकदा खाल्लेलं अन्न पोटाची भूक शमवू शकत नाही. एकदा बोललेले शब्द आमच्या मनाची भूक थोडीच शमवू शकणार होते. पण या शेवटच्या भेटीत काहीतरी बोलायला हवं होतंच, आणि थोडं हलकं फुलकं बोललं म्हणजे मनही हलकं फुलकं होतं. म्हणून मी हसत विचारलं, ओळखलत मला? कपडे बदलले म्हणून माणूस थोडाच बदलतो. तिनंही हसून उत्तर दिलं, आणि बदल झाला तरी आपल्या माणसाची ओळख थोडीच विसरत असते. पुन्हा बोलणं थांबलं. हास्य निमालं. काहीतरी विचारायचं म्हणून मी विचारलं, मला किती शिक्षा झाली हे कळलं असेलच? होय, पण परत यायचं तेव्हा? मी मध्येच म्हणालो, मी परत येईन असं वाटतं. भेदरल्यासारखी चर्या करून ती म्हणाली, असं कसं होईल? भलतंसलतं बोलायचं नाही, मनातही आणायचं नाही. आणि हे पहा, तिला मध्येच थांबवत तिच्यासोबत आलेला माझा मेहुणा म्हणाला, रोज एक सकाळी एक नियम पाळायचा. कृष्णाय वासुदेवाय हरे परमात्मने
प्रणतक्लेशनाशाय गोविंदाय नमोस्तुते हा मंत्र म्हणायचा म्हणजे सारी संकट दूर होते. माझ्याकडे बघत आर्जवी स्वरात माई म्हणाली, म्हणायचं बर का? मी होकारार्थी मान हलवली. त्या दोघांनाही बरं वाटलं. आता 12 वाटांनी माझे संकट पळून जातील असा विश्वास त्यांच्या चर्येवर उमटला. मला धीर देण्यासाठी माई कसं तरी म्हणाली, रामालाही वनवासात जावं लागलं होतं, पण त्याचा वनवास संपून तो परत आला आणि आनंदानं त्यानं संसार केला, राज्य केलं. आपण मनावर घेऊ नका, आपण परत याल. आपण मला विश्व आठवलं. नुकत्याच संसारात पदार्पण केलेल्या या मुलीला हा धीर कुठून आला? का संकट आली म्हणजे माणसाचं मन खंबीर बनत असतं? हिच्या डोळ्यात एकही अश्रू दिसला नाही किंवा एकही खचलेला शब्द हिनं उच्चारला नाही. हिच्या म्हणण्याप्रमाणे राम वनवासाला गेला होता, पण त्याच्याबरोबर सीता सावलीसारखी होती. त्याचा वनवास 14 वर्षांचा होता, हा वनवास 50 वर्षांचा आहे. रामानं परत येऊन संसार केला, राज्य केलं. मी परत आलो नाही तरी चालेल, संसार नाही केला तरी चालेल, पण माझ्या देशाला राज्य मिळालं पाहिजे म्हणजे माझं काम झालं, माझा वंश धन्य झाला. पण या मुलीला मी हे सगळं कसं सांगणार? राम देव होता, मी माणूस आहे हे तिला सांगणं शक्य नव्हतं. पण आमच्या स्त्रियांना आपला पती परमेश्वरासारखाच वाटतो. मला ती धीर देत होती आणि मी धीर आल्यासारखं दाखवत होतो. यात वावगं काय होतं? यज्ञ. लेखक भादखेर आणि शैलजा राजे. वाचक स्वर राहुल सराफ.